धुळे येथील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली। धुळे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जिवंत कारतूस आणि मॅगझिन जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या हिंसाचार प्रकरणी रणबीर सिंग खालसा याच्या सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक पुरावे मिळालेत। यामध्ये 8 जिवंत गोळ्या, 35 जिवंत पिस्तूल कारतूस, 2 रिकामे मॅगझिन सापडलेत। या बेकायदेशीर शस्त्रसाठ्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणबीर खालसा याच्या घरझडतीमध्ये आपण केली असता त्याच्यामध्ये आपल्याला 8 SLRच्या साधर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला 35 हे 9mm राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि 2 देसी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत। त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने 325 आर्म्स ॲक्ट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी रणबीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे। त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा 3/26 धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये काल नवीन 299 BNS कलम हे देखील ॲड करण्यात आलेले आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत। गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे। यावेळी भाजपने चक्क 151 नगरसेवकांमधून 120 नगरसेवक निवडून येतील असं टार्गेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलंय। भाजप आणि शिवसेना युती या महापालिका निवडणुकीत विकास कामांना घेऊन लोकांकडे मतं मागत आहेत। नागपुरात भाजप आणि शिवसेना युतीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रचारात लागले आहेत आणि त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळतोय असं महाराष्ट्र भाजपा महामंत्री धर्मपाल मेश्राम यांनी म्हटलंय। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही प्रचाराला निघालेले आहे, सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे, कसा प्रतिसाद आपल्याला भेटतो? मी आज माझ्या घरासमोरच्या ज्या झोपडपट्टीत माझा जन्म झाला त्या झोपडपट्टीमध्ये मी 4 उमेदवारांच्या सह फिरत आहे। कोणताही गाजावाजा न करता अत्यंत प्रामाणिकपणाने मी या ठिकाणी काम केलेलं आहे। 2017 मध्ये मी नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा पडोळे नगर, न्यू पॅन्थर नगर या ठिकाणी सिमेंटचे रस्ते, सीवर लाईन, पिण्याच्या पाण्याचं स्वच्छ पाणी आणि दिवाबत्तीची सोय हे मी प्रामाणिकपणाने केलेली आहे। घरासमोरच्या डाव्या भागामध्ये UPSC सुरू केलेली आहे। स्वस्तामध्ये औषधं मिळावीत या पद्धतीच्या सोयी लावलेल्या आहेत। 4 वर्षामध्ये नगरसेवक नसताना देखील संपूर्ण राऊंड द क्लॉक माझं ऑफिस सुरू होतं। प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। झोपडपट्ट्यातल्या लोकांच्यासाठी जे मालकी हक्काचे पट्टे असतील, रमाई आवास योजनेचं काम असेल, प्रधानमंत्री आवास योजनेचं काम असेल, अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे। मी फक्त विनंती करतो, माझ्यासह सौ शारदाताई बारई, सौ सीमाताई ढोमणे आणि श्री बंटीभाऊ कुकडे या सगळ्यांना मला निश्चितच विश्वास देखील आहे की या प्रभागातील जनता आमच्या प्रामाणिकतेला, कर्तव्य कठोरतेला आणि ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या शहराला एक नवे आयाम दिले, विकासाचे नवे परिमाण दिले, ज्या कृष्णाभाऊ खोपडेंनी पूर्व नागपूरचा विकास साधताना प्रभाग क्रमांक 26चा प्रचंड विकास केला, या सगळ्या गोष्टी पाहू जाता या प्रभागातली जनता आम्हाला निश्चितच मतदान करेल आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणेल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। विरोधक असं म्हणतात की 24/7 योजना झाली, वायफाय सिटीची योजना झाली, ते अद्यापपर्यंत नागपुरात झाली नाही। पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष संपूर्ण पूर्व नागपुरातच नाही तर नागपूर शहरात देखील नाही आहे आणि नागपूर शहरातल्या 56 वस्त्या ज्या 24/7 योजनेखाली प्रायोगिक स्तरावर कव्हर केल्या होत्या, त्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये 3 वस्त्या आहेत। त्यामध्ये मग आपलं वाटोडा गाव असेल, वाटोडा वस्ती असेल, कामाक्षी सोसायटी असेल, त्याप्रमाणे संघर्षनगर झोपडपट्टी असेल, अशा जवळपास 4 वस्त्या आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये 24/7 या योजनेअंतर्गत कव्हर केलेल्या आहेत आणि माझ्या संपूर्ण प्रभागामध्ये कोणत्याही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष नाही। मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी निश्चितपणे आम्ही प्रत्येक जनतेला पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पुरवले जात आहे। शिवसेनेत असं म्हणत आहे 120 येणार आहेत, काय कसं 100% खात्रीशीर मी आपल्याला विश्वास देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये
भारतीय जनता पक्ष, महायुती आणि मित्र पक्षाचा झेंडा तुम्हाला फडकताना दिसेल. आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही एकेकाळी विपक्षातही नसलेले, त्यानंतर 64, 108 अशी जी आमची संख्या वाढते. भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेटवर्क, नेता पदाधिकाऱ्यांची घेतलेली प्रचंड मेहनत आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम आणि आमच्यावरचा विश्वास आम्हाला 120 पेक्षा अधिक जागा नागपूर महानगरपालिकेत निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळालंय. देवरी येथील जैन मंदिरात पट्टाचार्य आचार्य श्री विशुद्ध सागर मुनिराज यांच्या पावन उपस्थितीत भव्य प्रचाराचं आयोजन करण्यात आलं होतं. आचार्य मुनिराज हे आपल्या 26 मुनिजनांच्या संघासह देवरी इथं दाखल झालेत. जैन मंदिरात सुरू असलेल्या 2 दिवसीय प्रवचनाला महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या प्रवचनाच्या माध्यमातून समाजात विशेषतः युवकांमध्ये ऊर्जा, चारित्र्य आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आलाय. आचार्य मुनिराज यांनी आपल्या आयुष्यात तब्बल 1,30,000 किलोमीटरचा पायी प्रवास केला असून त्यांनी पायी प्रवास करत असताना समाजाला अहिंसा, संयम आणि संस्काराचा संदेश दिलाय. त्यांनी आजवर 250हून अधिक धार्मिक आणि तात्विक ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे असल्याचं उपस्थितांनी सांगितले. आचार्य मुनिराज यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. देवरी इथं सुरू असलेल्या या प्रवचनामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. आज देवरी या गावामध्ये दिगंबर जैन मंदिराचा शिलान्यास होत आहे आणि पट्टाचार्य आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हे शिलान्यासचे काम होत आहे. आणि या देशामध्ये जशा पद्धतीनं युवक लोकांमध्ये एक नवीन ऊर्जाचा संचार पट्टाचार्य विशुद्ध सागरजी महाराजाच्या माध्यमातून होत आहे, हे एक फार गौरवाची गोष्ट आहे. आणि ते फक्त जैन समाजाचे संत नाही, ते पूर्ण भारत देशात एक संस्कार, धार्मिकता आणि युवा पिढीमध्ये एक नवीन चैतन्य जागृत करण्यासाठी फिरत आहे. त्यांच्याकडे आज 26 जे मुनी महाराज आहे त्यांची उमर एकदम लहान आहे आणि आजपर्यंत 1,30,000 किलोमीटर पायी यात्रा केली. त्यांनी 250 ग्रंथ लिहिलेले आहे आणि आजपर्यंत 160 पंचकल्याणक त्यांनी केले. आणि अशा पद्धतीनं एक राष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये एक असा संत आज आमच्या देवरीमध्ये आहे, त्यांचा आम्हाला गौरव वाटतो. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.